आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. कल्याण पूर्वे दोन कथित गँगमध्ये राडा, गाड्यांची तोडफोड, शिवीगाळ करत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न. कळशेवाडी पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या, इतर फरार आरोपींचा शोध सुरू. कल्याण पूर्वेत सराईत गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये जोरदार राडा झाला. या राड्यात दहशत पसरवण्यासाठी या टोळक्याने रस्त्याने उभ्या असलेल्या 4 ते 5 गाड्यांची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच कळशेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करत या प्रकरणी 2 जणांना अटक केली, तर इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. तुषार वाल्मिकी आणि अरविंद नायडू अशी दोघांची नावे असून हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत. नायडू गँग आणि दही चुहा गँगमध्ये वर्चस्वाच्या लढाईतून हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण पूर्व येथील खडे गोळवली परिसरातील साईनगर या 2 टोळ्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. नायडू गँग व दही चुहा गँग या टोळ्यांमध्ये वर्चस्वाच्या लढाईतून हा राडा झाला. या राड्यादरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या कार, रिक्षा, दुचाकी अशा 4 ते 5 गाड्यांची तोडफोड केली आहे. घटनेची माहिती मिळताच राजकीय पदाधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. कल्याण पूर्वेत खेडे गोळवली परिसरात नायडू गँग आणि दही गँग यांच्यात वाद आहे. या दोन्ही गँगमधील अनेक आरोपी सध्या जेलमध्ये आहेत. या परिसरात हे गावगुंड नेहमीच अशा प्रकारचे भांडण करून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत. कळशेवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तुषार वाल्मिकी व अरविंद नायडू या 2 गुंडांना अटक केली. या दोघांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, तर इतर पोलीस आरोपींच्या शोधात आहेत. कळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी या सर्व आरोप विरोधात NDA व मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलंय. रात्री काही तरुणांनी गाड्यांची तोडफोड केलेली आहे. हे तरुण सामान्य तरुण नाहीत, गुन्हेगार आहेत सगळे, आणि त्यावरती पोलिसांनी स्वतःहून ॲक्शन घेतलेली आहे. त्यामध्ये तरुणांपैकी 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे. त्या दोघांच्या विरुद्धसुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि इतरही 7 ते 8 लोक आणखी त्यामध्ये अटक होतील. त्या 7 ते 8 लोकांच्या विरुद्धसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जुने गुन्हे दाखल आहेत आणि या सर्वांच्या विरुद्ध लवकरच MPDA किंवा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येईल. आणि जो काही गुन्हा दाखल झालेला आहे तो एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामध्ये त्यांना अटक होईल आणि पुढच्या काळामध्ये त्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई अंतर्गत MPDA किंवा मोक्का करून त्यांना सबक शिकवण्यात येईल. अटक झालेल्या तरुणांची नावं काय आणि त्यांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे? सदर आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी 100% आहे, परंतु त्यांची नावं मी तुम्हाला आताच देऊ शकत नाही. देईल तुम्हाला पुढच्या. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.